Good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. That is algebraic expression and operation on it. See, student, today we have to see the subtraction of algebraic expression. म्हणजे वजाबाकी कशी करणार आहोत. मग आता ही वजाबाकी करत असताना सुद्धा आपण मोनोमियल पासून स्टार्ट करूया. सो टुडे वी हॅव टू स्टडी अबाउट दी सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मग सबस्ट्रॅक्शन मध्ये आपण पहिले काय बघूया, मोनोमियलचं सबस्ट्रॅक्शन हे कशा पद्धतीने करतात हे आपण इथे बघूया. सपोज तुम्हाला एक एक्झामला क्वेश्चन दिला की सबस्ट्रॅक्ट 7x फ्रॉम 12x. ओके, सबस्ट्रॅक्ट 7x फ्रॉम 12x. मग आता एखादा विद्यार्थी लगेच कन्फ्यूज होईल की अरे टीचर हे काय आहे, कशातून काय वजा करायचं हे तर पहिले माहिती पाहिजे ना. सबस्ट्रॅक्ट 7x फ्रॉम, त्यातून वजा करा. फ्रॉम म्हणजे त्यातून वजा करायचा असतो. काय यातून हा वजा करायचा आहे. म्हणजे आपलं एक्झाम्पल काय आहे, 12x मायनस 7x हे आहे आपलं एक्झाम्पल. साधं सिंपल हे मोनोमियलचं एक्झाम्पल आहे. मग आता याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, संख्या जर बाजूला केल्या 12 मायनस 7 ह्या जर बाजूला केल्या आणि हा जो x आणि हा x आहे तो x कॉमन काढला तर काय येणार आहे, 12 मधून तुमचं 7 गेलं तर काय होणार आहे, 12 मायनस 7 इज इक्वल टू 5 आणि हा x आपण त्याला जोडून दिला, मिळालं आपल्याला आन्सर. व्हेरी सिंपल. 12तून 7 गेले 5, हा x कॉमन घेतला. इन दिस वे, व्हेरी सिंपल. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया मोनोमियलचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे 9y मायनस 5y दिलेलं आहे. याचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला इथे करायला लावलेलं आहे. तर कशा पद्धतीने करणार, मग सिंपल आहे. 9y मायनस 5y म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची आहे. मग काय घेणार तुम्ही इथे, या मायनसचं इथे काय होणार आहे, तुमचं प्लस होणार आहे. तुम्हाला एक सबस्ट्रॅक्शनचा रूल मी 6th स्टँडर्डमध्ये पण तुम्ही शिकलेले असाल की जेव्हा दोन मायनस एकमेकांच्या जवळ असेल तर त्याचं काय होत असतं, प्लस होत असतो. सो दिस मायनस बिकम प्लस. सो हिअर 5y आणि नंतर मग आपण ह्या संख्या एका ब्रॅकेटमध्ये आणल्या. 9 आणि 5, y कॉमन होता त्याला एकदाच लिहिलं. 9 प्लस 5 इज इक्वल टू व्हॉट, 14. 9 5 किती झाले, 14 आणि हा y त्याला जोडून दिलं. सो अशा पद्धतीने हे आपण सबस्ट्रॅक्शन ऑफ मोनोमियल इथे बघितलं आहे. मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथे होमवर्कसाठी देते आहे. त्या एक्झाम्पलचा आन्सर मला तुम्ही लिहायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्सला नक्की रिप्लाय देण्याचं काम मी करेल. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे 15mn मायनस 3mn हे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ह्या मोनोमियलचं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायला सांगितलं आहे. सेम एक्झाम्पल मी तुम्हाला तिथे सोडून पण दाखवलेलं आहे. याचा आन्सर काय आहे ते लिहायचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये. सो आय थिंक सबस्ट्रॅक्शन ऑफ मोनोमियल कसं करतात हे कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. आता आपल्याला बघायचं आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ बायनॉमियल. मग सबस्ट्रॅक्शन ऑफ बायनॉमियलचे वेगळे एक्झाम्पल घेण्याऐवजी मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 34च इथे समजावून सांगते. म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 34 पण कंप्लीट होईल आणि त्यातली ज्या मेथड्स आहेत त्या पण मी तुम्हाला क्लिअर करेल. सो स्टुडंट, लेट्स सी प्रॅक्टिस सेट 34. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 34. प्रॅक्टिस सेट 34 तुमच्या समोर आहे. सबस्ट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम दी फर्स्ट वन. क्वेश्चन पण तुम्हाला बोर्डवरती दिसतो आहे की सेकंड जी टर्म आहे ती फर्स्ट टर्ममधून आपल्याला इथे वजा करायची आहे. मग तुम्हाला काय दिसतंय, आपण पहिले मोनोमियलचं सबस्ट्रॅक्शन बघितलं. दिस इज 1 2 मीन्स दीज आर द बायनॉमियल टर्म्स. याच्यामध्ये किती टू टर्म्स आहे म्हणून त्याला बायनॉमियल म्हणणार. याच्यामध्ये पण काय आहे, 2 टर्म्स आहे म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, बायनॉमियल म्हणणार आहात. मग आता ह्या सबस्ट्रॅक्शनच्या पण 2 मेथड आहे. फर्स्ट वन इज द हॉरिझॉन्टल मेथड, जसं आपण ॲडिशनमध्ये बघितलं, आणि दुसरी आहे तुमची व्हर्टिकल मेथड. मी आता तुम्हाला दोन्ही मेथडनी हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, हॉरिझॉन्टल मेथडने कसं सॉल्व्ह करायचं आणि व्हर्टिकल. तुम्हाला जी सोपी वाटेल एक्झाममध्ये तुम्ही ती मेथड यूज करू शकता. पण कधी एक्झाममध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल मेथडने सोडवा असं सांगितलं तर हॉरिझॉन्टल मेथडचा यूज करायचा आणि व्हर्टिकल मेथडचा यूज करायचं सांगितलं तर व्हर्टिकल मेथड ते यूज करायचे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी मांडणी आणि व्हर्टिकल म्हणजे उभी मांडणी. एवढं सिंपल आहे. सो आपण काय करणार, आपल्याला सबस्ट्रॅक्शन सांगितलंय ना, मग आपण सबस्ट्रॅक्शनचं साइन इथे टाकून घेऊया. 9z ब्रॅकेट, इथे जो अर्धविराम आहे तो काढला, त्याच्याऐवजी मायनस साइन टाकलं कारण आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायला लावलेलं आहे. पुढे 3xy मायनस 16z अशा पद्धतीने आपण इथे लिहून घेतलेलं आहे. आणि मग आपण काय करणार आहोत, आता ब्रॅकेट काढणार आहोत. हा ब्रॅकेट काढायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जो सेकंड ब्रॅकेट आहे सबस्ट्रॅक्शनच्या बाबतीत हा नियम सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की जर ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसामधले सगळे चिन्ह हे बदलत असतात. हा अगदी फिक्स
लास्ट तुमचं एज्युकेशन होईपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातले सगळे चिन्ह बदलत असतात. म्हणजे इफ देर इज मायनस साइन before the bracket the all signs get changes. Okay, so here minus sign इथे आहे, मग याला प्लस 3xy होता, याचं काय चिन्ह बदलून काय झालं, इथे मायनस 3xy झालं. इथे मायनस 16z होतं, इथे काय झालं तुमचा प्लस 16z. अशा पद्धतीने चिन्ह कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्याने आपण आतले चिन्ह हे बदलले आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहोत आपण, लाईक टर्म्स भाऊ भाऊ जवळ आणणार. मग याचा लाईक टर्म कोणता आहे, हा याच्या जवळ आणूया. 4x याच्या जवळ काय आणला, मायनस 3xy. याला एक पेअर केली आपण, अंडरलाईन केली लक्षात राहण्यासाठी. त्यानंतर याचा भाऊ कोण आहे किंवा याचा लाईक टर्म्स कोण आहे, मायनस 9z. याला एकमेकांच्या जवळ आणलं. अशा पद्धतीने दोन लाईक टर्म्सच्या पेअर्स इथे तयार झालेले आहे. आणि पुढे सिंपल आहे, एक तर तुम्ही अजून एक स्टेप वाढू शकता किंवा डायरेक्टली करू शकतात. 4 मधून 3 गेले, किती उरले तुमचे 1. मग 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आणि हा xy आणि हा xy कॉमन होता म्हणून तो काय केला, एकदाच लिहिला. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे बघा, इथे बघा -9 आणि +16, -9 आणि +16 आणि z काय केला, कॉमन काढला. मग आता मायनस प्लस काय होतं, नेहमी मायनस होत असतं. एक जरी मायनस साइन असेल तर आपण मायनस करत असतो. मग 16 मधून तुमचे 9 गेले, 16 मधून 9 गेल्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 किती उरले, 7 उरलेले आहे. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या तुमची 16 आहे म्हणजे इथे साइन येणारे तुमचं प्लसचं येणार आहे नंतर. मग हा एक लिहिला नाही आपण, त्याच्या इथे प्लस साइन दिलं आणि इथे काय आलं तुमचं प्लस 7 आणि z. अशा पद्धतीने xy + 7z हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आलं आहे. काही विद्यार्थ्यांना ही जर स्टेप समजत नसेल तर ते अजून एक स्टेप वाढवू शकतात. कोणती, ह्या स्टेप नंतर कोणती, म्हणजे इथे काय करू शकतात, हे संख्या एका ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने लिहून xy इथे कॉमन काढणार. इथे पण त्याच पद्धतीने -9 आणि +16z लिहिणार आणि z इथे कॉमन काढणार. आणि मग पुढची स्टेप करू शकतात. 4 मधून 3 गेले तुमचा 1 xy, इथे 16 मधून 9 गेले +7 आणि z लिहून देणार. म्हणजे ही एक स्टेप तुम्ही एक्स्ट्रा इथे ऍड करू शकतात. सो अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल मेथडने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे व्हर्टिकल मेथडने हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार. व्हर्टिकल म्हणजे फक्त उभी मांडणी करायची आहे. चला आपण फटाफट मांडणी करून घेऊया. फक्त काय करायचं, व्हर्टिकल मेथडने मांडणी करताना लाईक टर्म्स खाली लाईक टर्म्स आले पाहिजे. सो 4xy -9z, हिअर 3xy -16z अशा पद्धतीने एकमेकांच्या खाली लिहून घेतले. आपल्याला ते सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग त्या सबस्ट्रॅक्शन करत असताना जेव्हा व्हर्टिकल मेथडने आपण करत असतो त्यावेळेस काय करायचं असतं, चिन्ह बदलायची असतात. मग आता इथे मायनस साइन आहे, इथे काय होणार तुमचं प्लस साइन इथे अशा पद्धतीने होणार आहे. आणि हे जे 3xy आहे, 3xyचं ऑलरेडी प्लस साइन आहे, हे काय आहे ऑलरेडी प्लस साइन आहे, याचं काय होणार तुमचं मायनस साइन. मग आता पकडताना हे इथले चिन्ह नाही पकडायचे, चिन्ह काय करायचे इथले आणि इथले पकडायचे आहे. म्हणजे -9z आणि +16z पकडायचं आहे. मग z तुमचा कॉमन आला आणि +16 इथे +16 आणि -9 हे दोघं झालेले आहेत. आता तुमच्या लक्षात येईल. मग 16 मधून 9 गेले तुमचे 7 उरले. मग आपण इथे 7 लिहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथे प्लस लिहिलं. इथे xy कॉमन काढला. मग इथे 4 मधून 3 गेले, +4 काय आहे तुमचा +4 आणि -3 काय होतं, 4तून 3 गेला 1, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून 1xy 1 लिहिला तरी चालेल आणि नाही लिहिला तरी चालणार आहे. बघा दोघांचे आन्सर आपले सेम आले आहेत का, म्हणजे आपलं बरोबर आहे. 1xy बघा इथे xy + 7z दोघांचे आन्सर आपले सेम आलेले आहे हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मेथडने. सो आय थिंक बायनॉमियल मधून बायनॉमियल सबस्ट्रॅक्ट कसं करायचं बाय हॉरिझॉन्टल अँड बाय व्हर्टिकल मेथड आय थिंक तुमचं क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट दिस इज सेकंड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट. आपण आता डायरेक्टली हॉरिझॉन्टल मेथडने फटाफट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, अशा पद्धतीने हे ब्रॅकेट लिहून घेऊया आणि हे जे अर्धविरामचं चिन्ह आहे ते काढून टाकून त्याच्याऐवजी मायनस सांगितलं म्हणून मायनस लिहून घेऊया. आणि तुम्हाला एक मी रूल सांगितला मगाशीच. काय रूल सांगितला, जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलत असतात, हे आपल्याला इथे फॉलो करायचं आहे. मग आपण काय करणार, इथे ब्रॅकेट काढून टाकूया. पहिल्या ब्रॅकेटला तर काही फरक पडणार नाही, पण दुसऱ्या ब्रॅकेटचे सगळे चिन्ह बदलणार आहे. हा इथे +x होता, याच्या अगोदर कुठलंच चिन्ह नाहीये,
म्हणजे कुठलं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे. ज्याच्या अगोदर कुठलंही चिन्ह नसतं म्हणजे त्याला ऑलरेडी कुठलं चिन्ह असतं, प्लसचं असतं. आणि मायनसचं तर लगेच दिसतं आपल्याला. मग हा +x होता, इकडे राहताना -x झाला. +2y होता, इथे -2y झाला. आणि +3z होता, याचा काय झाला तुमचा इथे -3z झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे ना, काय करायचं आपल्याला, लाईक टर्म्स जवळ आणायचे, भाऊ जवळ आणायचे. मग लाईक टर्म्स 5x चा लाईक टर्म कुठला आहे तुमचा, -1. जवळ आणूया, 5x - x. त्यानंतर 4y चा लाईक टर्म कुठला आहे, -2y. ओके. +7z चा लाईक टर्म कुठला आहे, -3z. आपण पेअर करून घेऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. अशा पद्धतीने इथे 3 पेअर्स इथे तयार झालेले आहे. मग आता साधा सिंपल, इथे 5 आहे, याच्या अगोदर कोई काहीच नाहीये. जिसका कोई नहीं होता उसका क्या होता है, 1 होता है, मीन्स भगवान होता है. सो याच्या अगोदर काय आहे, 1. म्हणजे 5 1 वजा करायचा आहे. मग आपण एक स्टेप अजून तुम्हाला वाढून देते. 5 इथे मायनस, इथे काहीच नाही म्हणजे 1 घेतला. हा x काय घेतला, इथे कॉमन घेतला. हा x आणि हा x इथे कॉमन घेतला. त्यानंतर पुढे सेम प्रोसिजर केली. 4 आणि 2 संख्या ब्रॅकेटमध्ये टाकून घेतल्या आणि हा y कॉमन इथे लिहून घेतला. त्यानंतर प्लस सेम 7 इथे -3 संख्या ब्रॅकेटमध्ये टाकल्या, z कॉमन काढला. ठीक आहे. ही स्टेप तुम्हाला समजण्यासाठी मी एक एक्स्ट्रा सांगते, पण ही स्टेप नाही केली तरी चालणार आहे. मग 5 मधून 1 गेला, किती उरला तुमचा 4. सो युअर आन्सर इज 4x हियर. याचा आन्सर आहे, तुम्ही डायरेक्ट करू शकतात. बघा 5 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 5 1 गेले, तुमचे 4 उरले. x इथे डायरेक्टली कॉमन लिहिणार आहात. त्याच्यानंतर 4 मधून तुमचे 2 गेले, किती उरले तुमचे 2. 4 मधून 2 गेले 2, +2 आणि हा y त्याला जोडून दिला. त्यानंतर प्लस 7 मधून 3 गेले, किती उरले तुमचे 4 आणि त्याला z जोडून दिला. सो अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे 4x + 2y + 4z. दिस इज युअर आन्सर. आता हेच एक्झाम्पल तुम्ही व्हर्टिकल मेथडने तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सो आय थिंक सेकंड एक्झाम्पल तुमचं क्लिअर झालं असेल. लेट्स सी स्टुडंट द थर्ड एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज एक्झाम्पल नंबर 3 इन युअर प्रॅक्टिस सेट. फटाफट आपण काय करूया, पहिली स्टेप काय आहे, आपल्याला हे जे चिन्ह आहे आपल्याला मायनस करायचं आहे, तिथे मायनस साइन टाकायचं आहे. ब्रॅकेट ॲज इट इज लिहून घेतला. 14x² + 8xy + 3y² मायनस सांगितलं ना म्हणून मायनस लिहिलं. 26x² - 8xy - 17y². काहीच केलेलं नाही, एक्झाम्पल तसं राईट केलं, फक्त हे चिन्ह काढून आपण इथे मायनसचं साइन टाकलेलं आहे. पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्रॅकेट काढून टाकायचा. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे म्हणून पुढच्या ब्रॅकेटचे सगळे चिन्ह काय करायचं आपल्याला इथे चेंज करायचे आहे. सो हियर 14x² + 8xy + 3y². नाउ टेल मी, हियर इज +26x². काय होणार तिथे तुमचं -26x² होणार आहे. इथे -8xy आहे, त्याचं काय होणार आहे तुमचं +8xy होणार आहे. सगळे चिन्ह बदलणार आहे. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसामधले सगळे चिन्ह बदलतात. हा साधा आणि सोपा सबस्ट्रॅक्शनचा रूल आहे. ठीक आहे. -17y² काय होणार आहे तुमचं +17y². नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, लाईक टर्म्स जवळ आणायचे. 14x² चा लाईक टर्म काय आहे तुमचा, हा कोणता -26x². यांची एक पेअर तयार केली. पुढे +8xy चा काय आहे, परत हा +8xyच आहे. ठीक आहे. यांची एक पेअर तयार झाली. पुढे +3y² चा काय आहे +17y². ओके. याची एक पेअर तयार केली. ठीक आहे. पुढे काय करणार, लाईक टर्म्स तुम्हाला काय माहिती आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं. हा 14 आहे आणि हा -26 आहे, म्हणजे हा मायनस आहे, हा प्लस आहे. मायनस बिकम मायनस, म्हणजे 14 आणि 26. इकडे पाहायचं तुम्ही करून घेऊ शकतात. +14 आणि -26 जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर किती येणार आहे, आपण 14 मधून 26 नाही वजा करू शकत. मग काय करणार इथे 26 मधून 14 वजा करणार. मग 26 आणि 14 यांची जर सबस्ट्रॅक्शन केली इथे तर किती येणार तुमचे 12 येणार आहे. पण चिन्ह कुठलं देणार, मोठ्या संख्येची. मोठी संख्या काय आहे 26, त्याचं चिन्ह काय आहे मायनस, म्हणून त्यात याला काय येणार आहे इथे -12 हे तुमचा आन्सर येणार आहे. x² दोन्ही ठिकाणी होता तो काय झाला तुमचा कॉमन डायरेक्ट.
तुम्हाला अगोदर पण मी एक स्टेप सांगितली होती, ती एक्स्ट्रा स्टेप तुम्ही तिथे करू शकतात. काय करणार, संख्या एका साईडला आणि तुमचे जे चल आहे ते एका साईडला करून ती स्टेप वाढवू शकतात. ठीक, मी डायरेक्टली केली आहे. ते 14 मधून 26 गेले, वजा 12 उरले आणि x स्क्वेअर इथे कॉमन काढलेला आहे. पुढे 8 आणि 8 काय झाले तुमचे 16 झाले आणि xy त्याला जॉईन करून दिला. पुढे 17 आणि 3 संख्या बेरीज किती झाली तुमची 20 आणि y स्क्वेअर त्याला जोडून दिला. सो अशा पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल पण इथे क्लिअर केलेला आहे. आपला आन्सर आलेला आहे -12x स्क्वेअर प्लस 16xy प्लस 20y स्क्वेअर. So student, let's see the next example. So student, this is fourth example in your practice set 34 मधलं fourth example आहे. आता हे example मात्र मी तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही मेथडनी सोडून दाखवणार आहे आणि शेवटचं उदाहरण मात्र तुम्ही स्वतः काय करायचं व्हर्टिकल मेथडने सोडवायचं आहे. चला आपण पहिले काय करूया, हॉरिझॉन्टल मेथड जी आपली तुम्हाला आता डायरेक्टली माहिती झाली आहे ही मेथड, ती आपण हॉरिझॉन्टल मेथडने सोडून घेऊया. फटाफट काय करणार, हे चिन्ह काढून त्याच्याऐवजी मायनस टाकणार आहात. 6x स्क्वेअर प्लस 7xy प्लस 16y स्क्वेअर. ओके, वी रिमूव्ह दिस साइन अँड पुट दिस साइन 16x स्क्वेअर मायनस 17xy. अशा पद्धतीने काही केलं नाही, फक्त हे चिन्ह काढून वजाचं चिन्ह टाकलंय. पुढचा नियम, ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलायचे. ठीक आहे, ब्रॅकेट काढला आपण, ब्रॅकेट काढून घेणार आहात पटकन. ठीक आहे, ब्रॅकेट काढल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलायचे. दिस इज आवर कॉमन रूल. ओके, 16x स्क्वेअरचं काय झालं प्लस 16x स्क्वेअर आहे, त्याचं काय झालं तुमचं -16x स्क्वेअर झालेलं आहे. इथे -17xy आहे, त्याचं काय झालं तुमचा प्लस 17xy अशा पद्धतीने झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप, लाईक टर्म्स जवळ आणायचे. लाईक टर्म 6x स्क्वेअरचा लाईक टर्म कुठला आहे -16x स्क्वेअर आहे, त्यांची एक पेअर तयार झाली. प्लस 7xy काय आहे त्याचा लाईक टर्म प्लस 17xy आहे. ठीक आहे, ही एक प्लेयर आणि -16xy स्क्वेअर उरला काय तुमचा प्लस 16y स्क्वेअर. याला कोणीच नाहीये बिचाराला जोडी, कोणीच नाहीये, म्हणून तो काय करणार फक्त आपण सेपरेट लिहिणार आहोत. याला कुठलाही लाईक टर्म इथे जोडी नाहीये बिचाराला. यांना 2 पेअर आहे, याला 2 पेअर आहे, त्याला कोणीच नाही, तो तसाच तसा ठेवायचा. ठीक आहे, पुढे प्लस 6 मायनस 16 म्हणजे 16 मधून 6 गेले, किती उरले तुमचे 10 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या तुमची काय आहे -16. -16 म्हणजे इथे मायनस साइन येणार आहे. x स्क्वेअर इथे कॉमन येणार आहे. पुढे 17 आणि 7, 7 आणि 7 किती झाले 14 म्हणजे किती झाले तुमचे इथे 24xy इथे आलेले आहे आणि प्लस 16y स्क्वेअर ॲज इट इज. सो अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. दिस इज द हॉरिझॉन्टल मेथड. नाव वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल बाय दी व्हर्टिकल मेथड. व्हर्टिकल मेथडने कसं सोडवणार पटाफट सांगते. बाकीचे प्रत्येक एक्झाम्पल या एक्सरसाइजमधले तुम्ही व्हर्टिकल मेथडने पण सोडून बघा, म्हणजे एक्झाममध्ये काही अडचण येणार नाहीये. सो अशा पद्धतीने आपण लिहून घेऊया. लाईक टर्म्स खाली लाईक टर्म लिहायचं, हा आपला पहिला रूल तुम्ही फॉलो करायचा आहे. मग आता 16x स्क्वेअर कशा खाली येणार आहे याच्या खाली 16x स्क्वेअर, त्यानंतर -17xy याच्या खाली येणार आहे, याच्या खाली कोणीच नाही, तसंच तसं लिहिलं, मायनस करायचं आहे. इथे काय करायचं व्हर्टिकल मेथड जरी असली तर चिन्ह काय करायचे बदलायचे आहेत. इथे प्लस याचं काहीच होणार नाही, प्लसचं प्लसच राहणार कारण याच्या खाली काही नाहीच आहे. ह्या मायनस आहे, मायनसचं काय झालं तुमचं इथे प्लस झालं. त्यानंतर तुमचा जो 16x स्क्वेअर आहे 16x हा काय आहे तुमचा प्लस, हा काय झाला मात्र इथे मायनस. हे मायनस आपण इकडे लिहूया म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. याच्या अगोदर कुठलं चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, मग प्लसचं काय झालं मायनस. ठीक आहे, मग आपला 16y स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिला, प्लस साइन ॲज इट इज. मग आता हा प्लस आणि हा प्लस पकडायचा, हे मधले चिन्ह पकडायचे नाही. 17 अधिक 7 काय झाले तुमचे 17 आणि 7 किती झाले तुमचे 24 झाले आहे. हा xy इथे कॉमन लिहून घेतला, इथे 24 झाले. त्यानंतर हा मायनस आणि हा प्लस पकडायचा आहे. -16 प्लस 6 किती झाले तुमचे 10 झालेले आहे, 10x स्क्वेअर. पण चिन्ह मात्र इथे कोणतं येणार आहे, चिन्ह तुमचं वजा येणार आहे कारण मोठी संख्या तुमची 16 आहे म्हणून इथे मायनस आणि इथे काय असणार आहे तुमचं प्लस साइन असणार आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही आपले आन्सर सेम आले बघा. -10x स्क्वेअर प्लस 24xy प्लस 16y स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 34 मधलं फोर्थ एक्झाम्पल हे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही मेथडनी सोडवलेलं आहे. सो स्टुडंट लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट दिस इज लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 34 मधलं आहे शेवटचं उदाहरण. मी तुम्हाला आता डायरेक्टली हॉरिझॉन्टल मेथडने सोडून दाखवते. हे उदाहरण तुम्ही व्हर्टिकल मेथडनी सोडून मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि आन्सर किती आलं ते पण लिहायचं आहे. ठीक आहे, सो आपण पहिली स्टेप करायची फटाफट. काय करणार फक्त ब्रॅकेट तसाच ठेवणार आणि ह्याच्या ऐवजी मायनस
मायनस चिन्ह इथे टाकणार आपण आहोत. नेहमीप्रमाणे ही स्टेप करून घेतली. ठीक आहे, फटाफट. त्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर मधले चिन्ह बदलायचे. दिस इज द सेकंड. हा ब्रॅकेट काढला आपण. इथे प्लस 19y होते, इकडे झाले मायनस 19y. इथे मायनस 40z होते, इथे काय झाले प्लस 14z झाले. इथे प्लस 16x होते, इथे काय झाले मायनस 16x. अशा पद्धतीने झाले. नेक्स्ट स्टेप, लाईक टर्म्स जवळ आणा. 4x ची लाईक टर्म काय आहे मायनस 16x. ही एक पेअर तयार झाली. प्लस 16z ची काय आहे प्लस 14z आहे. याला मात्र बिचाराला कोणी लाईक पेअरच नाही आहे, म्हणून त्याला काय करणार आपण इथे सेपरेट मायनस 19y लिहून घेणार. त्याला कोणी जोडीचं नाही आहे. ठीक आहे. सो हिअर मायनस 16 आणि प्लस, इथे आपण जर कॅल्क्युलेशन केलं प्लस 4 आणि मायनस 16 म्हणजे 16मधून तुम्ही जर 4 वजा केले तर किती येणार आहे तुमचे 12. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 12 येणार आहे. 16 मायनस 16 प्लस 4 किती आले तुमचे मायनस 12x ॲज इट इज. पुढे 16 आणि 14 यांची ॲडिशन करायची. 16 आणि 14, 6 आणि 4 10, 1 आणि 1 2 आणि 1 3, किती झाले तुमचे 30 झाले. सो हिअर प्लस 30z आलेले आहे आणि मायनस 19y ॲज इट इज. सो अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 34 इथे कंप्लीट झालेला आहे. सो आय थिंक हा प्रॅक्टिस सेट 34 तुमचा छानपैकी समजला असेल. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. सो चला भेटूया आपल्या अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.